डेंजर एक मिनिट खडे ना द व्ह्यू द काय द आर्ट आणि वेळेस बऱ्याच वेळेस तुम्ही रील्समध्ये बघून येतात विसापूर करायला तिथं आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक सांगू शकतो की नका येऊ विसापूर अजिबात व्हिजिट करू नका. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता परत एकदा बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवर ब्लॉग येतो आहे आणि तुम्ही म्हणताल काय करतोय ट्रेनमध्ये नेमका विषय असा आहे की बऱ्याच दिवस झालं पोरांचं प्लॅनिंग चाललेलं विसापूरला जायचं पण काय आपण त्याच्यात आपलं सहभागच नव्हता म्हणजे आपलं नियोजनच नव्हतं काय आणि आत्ता पण सकाळी 7:30ची ट्रेन होती आणि माझं 7:15 वाजेपर्यंत काहीच नियोजन नव्हतं म्हणजे मेन गोष्ट म्हणजे आपल्याला दुसरं काम होतं म्हणून जायचंच नव्हतं पण नेमका विषय काय झाला आपण लयच आग्रह म्हणजे सकाळ 5 वाजल्यापासून मला 100 फोन मग म्हणलं जरा विचार चालू केला डोक्यात पण तरी म्हणलं नको आपलं काम महत्त्वाचं आहे पण 7:15 वाजता आली पोरं डायरेक्ट घरी मग काय मग म्हणलं जावंच लागते म्हणून उठलो आवरलं 7:15ला तुमचा भाऊ उठला 7:20 आवरून खाली नाच करतात सो स्टेडियम गाईज बघत राहावं कसं काय होतं सगळं तुम्हाला दाखवतो आता निमताने आलोच तर म्हणलं ब्लॉग पण करावा आणि एक गोष्ट त्यातून एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो स्टेडियम चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. बघायचं इल्युजन इथनं असं वाटतंय की आपली ट्रेन चालली पण रिॲलिटी बघा म्हणून आयुष्यात पण असंच कधीच कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्ही त्याला दोन्ही बाजूने बघत नाही. आजचं ज्ञान वाटप समाप्त पेटीएम करून जावा असल्या गर्दीत जायची वेळ आली पण काही चालायचंच बघा आता एवढ्या गर्दीतनं आपल्याला जायचं आहे लोणावळ्याला. पहिली ट्रेन कुठली लोणावळ्याची पण मला तर काही नियोजन बी नाही माहिती म्हणजे विषय असा आहे की बिना नियोजनाचा माणूस आहे मी आज काहीच नाही माहिती एवढ्या वेळ झालं मी पण आत्ता कळलं विसापूरला जायचंय बघा म्हणजे नॉलेज दाखवतं पुढचं सगळं स्टेडियम सबस्क्राईब करून ठेवा. कुठल्या ह्याच्याने जायचं तर फायनली नेमका विषय असा झालेला आहे की आम्ही थांबलो होतो प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला गाडी होती प्लॅटफॉर्म क्रमांक 6ला आता त्याच्यावरनं गाडी तिकडे येऊन थांबली 8:55ची गाडी होती 9:05 झाल्यावर ह्यांना जाग आली आता काय लागलेत पळायला आपण जायचं चिलमध्ये बिकॉज आपल्यासाठी गाडी थांबली नाही तर जायचं घरी माघारी असं काय आपण लई लांब नाही आलो. सो जनरली जर माहिती द्यायची झालं तर तुम्ही पुण्यातून येत असाल तर डायरेक्ट लोणावळ्याची एक्सप्रेस पकडा आणि ते जर पुढचं कसं असेल ते तुम्हाला दाखवतं कारण की मला पण माहीत नाही इन्फॉर्मेशन घेणार आणि इन्फॉर्मेशन द्यायला अशी पद्धत चालू आहे.
फायनली अर्ध्या तासानंतर आपण लोणावळ्यात पोहोचलेलो आहे. आणि लोणावळ्यात पोहोचल्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजते की लोणावळ्यातून परत साळवी का काळवीला आपल्याला रेल्वे नाही आहे. मला ह्याच्यातलं काय 0% नॉलेज होतं, म्हणून पोरांच्या भरोशा आलतो. पोरं पण 0% नॉलेजवरच चालती असा विषय. म्हणजे आधी कुठली माहिती घ्यायची नाही, काय करायचं नाही, वर तोंड करून सुटायचं अशी चालू आहे. पण जाऊ द्या, चालायचं. आता 3 वाजता रेल्वे, बघू कसं काय नियोजन होते. पाऊस तर लय जोरात चालू आहे. आता एवढ्या पावसात आमचं जाणं कसं होतं ते बघण्यासाठी स्टेडियम आणि विसापूरला मी जातोय का नाही ते बी नाही फिक्स. आता बघा, आता तुम्हाला विसापूरचं दर्शन करावं आलं तर ठीक, नाहीतर लोणावळा फिरून माघारी चिक्की करून माघारी जाण्याची वेळ पण येऊ शकते. म्हणून स्टेडियम चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा आणि पोरांवर विश्वास ठेवलं आजपासून बंद करा. सगळ्यांची 200 काहीतरी सगळ्यांचे नियोजन जर चांगलं असलं नाही, नियोजन जर चांगलं असलं ना सगळं बरोबर होतं. तुम्हाला नियोजन नाही झालं. आम्ही रायगडचं गेलं तर कसलं क्वालिटी झालं, राजगडला बी तसलं, तिकडे बी तसलं. नाही आता होतं तिला सांगितलं होतं लोकलला, पण आपण एक्सप्रेसला लवकर येणार म्हणून आणि आपल्याला कळलं नाही की तिथं. आता तुम्ही फक्त पुढच्या पावसाळ्याशिवाय किल्ल्याचं नाव काढा. तुम्हाला एक्सप्रेसने यायचं होतं हवा करायला, तरी टीसीडी काढली तीच. काय अवघड जनरलमध्ये जावं डायरेक्ट आणि जंगलाला जंगलच होता बहुत. आम्ही बसलेलो काय म्हणतो नको म्हणलं. बघा बाबा, आता इथून आहे किती 7-8 किलोमीटर आहे. एवढं रिक्षाने जायचं. लोकलने आलो असतो ना खरंच आपल्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला, आपल्या लायकीत लोकलने आलो असतो ना आतापर्यंत किल्ल्यावर असतो आपण. एक्सप्रेस जायचं, एक्सप्रेसनी जा माझा एक्सप्रेसनी. माहिती का सो फायनली लोणावळ्यात उतरल्याच्या नंतर आपल्याला कुठली ट्रेन वगैरे काही दुसरं आपल्याला काही भेटलं नाही, म्हणून आपण 1000 रुपये देऊन रिक्षाने आलो. आणि एका रिक्षात 8 जण बसले. मग आता तुम्हीच अंदाजा लावा कसं बसलो आणि कसं काय केलं. सो गडाच्या पायथ्याशी आल्याच्या नंतर आपल्याला एक सिमेंटची वाट चालू झालेली दिसते. त्या वाटेवरनं जातानाच भारी भारी नेचर तुम्हाला बघायला मिळतं. पण नेमका विषय आता असा आहे, एवढा पाऊस चालू झाला आहे आणि 2 छत्र्यांशिवाय आमच्याकडं काहीच नाही. मग बघा नक्की काय होतं. स्टे ट्यून, पुढचं तुम्हाला दाखवतो. सगळ्यात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे विसापूरला येताना असल्या पाण्याच्या ह्याच्यात तुमचा पाय घसरू शकतो. तेवढी एक काळजी नक्की घ्या. आणि आत्तापर्यंत जेवढे किल्ले फिरले ना, मला जनरली खरंच सांगतो नेचर इथलंच आवडलं आहे. म्हणजे एवढा भारी एक व्ह्यू तुम्हाला कुठंच बघायला भेटू शकत नाही असं मी तुम्हाला म्हणू शकतो. कारण की आपले रायगडचा ब्लॉग झाला, राजगडचा ब्लॉग झाला, पुरंदरचा ब्लॉग झाला, सिंहगडचा ब्लॉग झाला. पण तिथं जेवढं नेचर म्हणजे मेन पावसाळ्यात आलं ते पण एक कारण असू शकतं. बट एवढं जे भारी नेचर बघायला भेटतं ना ते कुठंच नाही.
सो वरती गेलो तिथलं व्ह्यू दाखवतो स्टेपचं. फायनली तासभर फोटोशूट करून 700 फोटो काढले. तेव्हा आम्ही ह्या स्पॉटवरून आता वरती चाललेलो आहे. सो पाऊस लय येतोय म्हणून मला काही जास्त ब्लॉगिंग जमणार नाही, बट जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून काही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि आता तुम्हाला वरचं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. स्टे ट्यून. असा काही ट्रेक एवढा अवघड नाही आहे, बट मोस्ट ऑफ तुम्ही जर पावसाळ्यात येत असाल तर घसरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं सावधानी बाळगा. आणि इथं आलं की तुम्हाला भारी व्ह्यू बघायला मिळणारच, त्यात तर काय वादच नाही. आणि नेमकं आमचं नियोजन असलं गणलं आहे, आम्ही असल्या भर पावसात ना काय आणलं आहे ना आमच्याकडे जॅकेट आहे, म्हणून काय आता चालायचंच म्हणून विषय चाललेलेत सगळे. आणि एवढं ट्रेकला फिरतोय नुसतं ह्या 2-4 महिन्यात, तर एवढं ट्रेकला झालं आहे ना काही सांगूच शकत नाही. 4-5 वेळेस झाले, प्रत्येक वेळेस आपण ब्लॉग नाही बनवला, बट बऱ्याच वेळेस झालं आहे. बट आता काय चालायचंच. विसापूर म्हणलं कधी बघितलेलं नाही आहे, म्हणून म्हणलं एकदा योगायोग येतो आहे तर नक्कीच चेक करा. तर आता इथलं असंच काय थोडे व्ह्यू तुम्हाला वाटाने दाखवतो. पाऊस येतो आहे, जास्त व्लॉग शक्यता नाही आहे मी करेल, असले अवघड रस्तेत, म्हणून आता व्लॉगिंग करतो बंद आणि डायरेक्ट वरती गेलो तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुटली सगळी ती काय ह्याच्यात ना. आता बघा, आता तर लय वांद आहे. आधीच आमच्याकडं ना रेनकोट ना काय म्हणला ना रेनकोट ना काय, आणि त्याच्यातनं आता छत्री होती ती पण झाली खराब. बघा नियोजन पोरांचं. चालायचंच अजून तर लय मोठं ट्रेक राहिलं आहे. आणि पायवाट खरंच अवघड आहे, खरंच बेसिकली. जर पण भारी आहे, एक व्ह्यू भारी आहे इथला, तेवढा आहे. नो कॉम्प्रोमाइज व्ह्यूमध्ये. बघा आता ॲमेझॉनच्या जंगलात आल्यासारखं वाटतंय तुम्हाला विसापूरला येऊन. कसं आहे, ट्रेक खरंच अप्रतिम आहे, म्हणून तुम्ही एकदा नक्की विजिट करा विसापूर किल्ल्याला या. फक्त आमचं दरवेळेस काय चुकतं, नियोजन चुकतं, बाकी आमचं सगळं बरोबर असतं. डेंजर विषय एक मिनिट खडे ना लोक काम सागर. एक चुकीचं पाऊल थेट स्वर्गाची चावल. सगळ्या गाड्यांवर तेच नाद करता काय. पण असल्या विषयांची मराठ्यांना भीती नसते. असल्याला भिडायची ताकद आम्हाला देणारा देव आमचा 1630 मध्ये जन्म घेतलेला, म्हणून असल्या ह्याची भीती आम्हा मराठ्यांना नाही, म्हणून नाद करायचा नाही. काय बोललोय ते बोललोय, समजून घ्या. मग आता वरती गेले की तुम्हाला व्ह्यू दाखवतो, असं प्रत्येकच व्हिडिओमध्ये म्हणतोय. पण जागोजागी मला एवढे भारी व्ह्यू पॉईंट बघायला भेटतात की मला ते दाखवूच वाटते, म्हणून आता तिथून पण चांगलं काय दिसतं तर नक्कीच दाखवतो. बाय द वे स्टे ट्यून. खावा रे खावा, सगळं खावा. खिचडी नको काढू इथं शिवकांत दिदी, खिचडी नको काढू इथं. उपास मॅटर्स दे ना, अन्न इकडं प्लेटीत दे ना. त्या खा तसंच मग काय सगळे खाते. आलोय तर अशा रस्त्याने की एक जण बी नाही इकडून जाईन का नक्की रस्ता. अवघड आहे बाबा, लय वरती आलोय रे आपण. अरे खरंच आहे, दुसरीकडे जायला लागेल. जाऊ दे. हा हेच आहे ये, हाय पुढे रस्ता आहे. असल्या वाटेतनं जाण्याची मज्जा एक वेगळीच आहे बरं का. पण लई वाटा लागतात तुम्हाला, लई. कुठल्या जाऊन कुठल्या नाही तुम्हाला कळणार नाही. तुम्ही कुठल्या तिथनं लगान कसं त्या तुम्ही कुठल्या पण वाटेने या. मला आहे ना
नेमका विषय काय झालाय, करतोय लय दिवसातनं व्लॉग, म्हणून काय बोलून काय नाही ते समजा नाही. म्हणून आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही फक्त नुसतं कंटेंट एन्जॉय करा. नेमका विषय काय झालाय की आपलं नक्की नियोजनच नव्हतं यायचं. रात्रीपासून पोरं महागं लागलेत, नाही म्हणतोय. आज एक लय महत्त्वाचं काम होतं, म्हणून म्हणलं आजच्या दिवस जाऊ द्या बाबा. एवढ्या वेळेस दरवेळेस तर जातोच आपण, नाही म्हणत नाही, म्हणून म्हणलं आजच्या दिवस नको जायला. पण नेमका विषय असा झाला की पोरं सकाळच घरी, मग जाणं भागच म्हणलं. असं डिसअपॉइंट करून पण जमत नाही. पण नेमका एक विषय असा आहे की आपलं चांगलं इंटेन्शन आहे गडकिल्ले फिरणं, पण घरच्यांना डिसअपॉइंट करून आलो आहे, त्याच्यामुळं मनात खंत वाटतंय. पण चालायचंच. दाखवतो तुम्हाला. इथं पण फोटोशूट का आता नको ना? मग तेच म्हणतो तुम्हाला, फोटो नका काढत बसू रे. गड किल्ले फिरायला ना, गड किल्ले फिरा, नुसतं असं करण्यावारी जिंदगी गेली माझी. चला स्टे ट्यून. द व्ह्यू, द आर्ट आणि द आर्टिस्ट. बघा बाबा लय घाण पडलं आता. जाऊ थांब, इथले व्ह्यू क्लिक करू दे रे. चल बाबा, चल वरती चल. जाऊ दे रे, दुसऱ्यांदा झालेली गोष्ट आहे ही, दुसऱ्यांदा. जाऊ द्या, चला चालायचं. धुकन बिक एक नंबरच नजारा झालाय. म्हणजे अर्ध्यापर्यंत चालूय, पण पैसा वसूल झाल्यासारखं रीते. इकडं तर धबधबे लय लांब जायचं अजून. गोरे वस्तीकडे, आमच्या वस्तीकडे जाण्याची वाट आहे आता. चला तिथपर्यंत आलेलं आहे. अवघड म्हणजे कठीण, एकदम कठीण. तुम्हाला आता तुम्ही जर पावसाळ्यात ट्रेक करताय ना, विसापूर एक नंबर जबरदस्त. तुम्ही कधी पण या, एक नंबर. तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. सो अजून तर अर्धे तर थोडं वरती आलं. तिथून वरती गेलं की किल्ल्याचं व्ह्यू तुम्हाला दाखवतो. स्टेडियम पाऊस चालू आहे, आणि त्या पावसात एवढा अवघड ट्रेक. मज्जा तर लय येते, पण फाटायची पण काम आहेत. म्हणजे फुल एक थ्रिलर एक्सपिरियन्स येणार आहे तुम्हाला. विसापूर एकदा नक्की बघा. बऱ्याच वेळेस तुम्ही रील्समध्ये बघून येतात विसापूर करायला, पण इथं आल्यावर तुम्हाला रिॲलिटी कळते व्हॉट इज विसापूर. म्हणून यातानी काळजी घ्या, दक्षता घ्या, काळजी घ्या, सगळं बाळगा. तुमच्यासोबत ट्रेकिंगचं साहित्य असणं गरजेचं आहे, तेवढं लक्ष द्या. आणि बाकी एन्जॉय तर होतोय. स्टे ट्यून. काय फोटो
वाटेवर 100 लोक आहेत. अवघड वाटेवर येत असतो. अवघड वाटेवरून जाणं प्रिपेअर करा. आयुष्यात तुम्ही लय पुढे जाणार. स्टेप आजचं ज्ञान वाटत. फायनली अफाट कष्टानंतर आपण इथे येतो आणि वरती आल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला 2 तोफा बघायला मिळतात. आणि त्या बघून झाल्याच्या नंतर उत्तरेच्या म्हणजे इकडच्या साईडला आपण थोडंसं पुढं गेलं की काय लागतंय ते तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. कारण की माझाच फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणून एवढी गाड्यावरची काय माहिती नाही आहे. म्हणून आज माहितीच आज तुम्ही फक्त निसर्गात गड किल्ल्यात कसं असतं ते सगळं दाखवतो. म्हणजे सगळं नाही दाखवता येणार. मे बी विषय काय झाला नेमका विषय काय झाला आपलं येण्याचं इंटेन्शनच नव्हतं पण पोरांनी बळच आणलं त्याच्यामुळं पहिलं चार्ज आपलं काय नाही त्याच्यामुळे सगळं गोळ झालेलं आहे. चार्ज नाही जेवढं तुम्हाला दाखवतो तेवढं एन्जॉय करा. आणि पाऊस पण बराच होते म्हणून जास्त ब्लॉगिंग पण जमत नाही आहे समजून घ्या. फायनली काहीच आमच्या जीवाची एवढी आटप मला काही सांगू शकत नाही. सगळ्या गोष्टीतनं मी तुम्हाला एक सांगू शकतो की नका येऊ विसापूर अजिबात व्हिजिट करू नका. 10-15 दिवसात तरी तुम्ही विसापूरला व्हिजिट करणं टाळा. कारण की नाही थोडंफार नाही लयच धोक्याचं आहे. एवढं वारं तर आपट वारं चालू आहे. फक्त ही छत्री राहिलेली आहे आणि मी आता एवढं विसापूरला येऊ नका. कारण एवढं आपट पाऊस चालू आहे की आपण विसापूर करू शकत नाही. आणि टेम्परेचर पण एवढं लो असं फील होतंय जसं काही की फोटो काढायचा आहे. फायनली इथं महादेवाचं मंदिर म्हणून इथं आणतो पण तेवढी पण वास्तू आपल्याला बघायला भेटली नाही. लयच आपट पाऊस आणि ते त्याच्यामुळे म्हणलं ह्यावेळेस सगळं स्किप करून टाकू. जेवढं तुम्ही एन्जॉय केलाय जेवढं व्ह्यू एन्जॉय केलाय आजसाठी तेवढंच. आणि मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही आहे म्हणून आजचा ब्लॉग म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि लवकरात लवकर ह्याचा पार्ट 2 म्हणजे इकडंच परत ह्याच 15 दिवसात येणं करतो. आणि आजच्यासाठी एवढंच. सो फायनली आत्ता कुठं आलेलं आहे आणि आता एवढं विषय झालेले आहेत नेमके काही सांगू पण शकत नाही. आणि आता हेतून घरी जाऊन पण कुठं साधा नाही एवढा मोठा स्टफ घेऊन परत त्याला एडिट करत बसणं लय अवघड जातं. म्हणून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. किल्ल्यावरच्या तर आपल्याला फुटेज काय दाखवता आलं नाही. गाड्याच्या खाली उतरल्याच्यानंतर आपला मोबाईल डेड होता. गाडीत जरा थोडंफार चार्जिंग करून
जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला थोडे गाडीतले शॉर्ट्स काढलेत. आता आजचा ब्लॉग कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.